संध्याकाळ हळूहळू जवळ येत असते. सियाच्या मनात मात्र काल सकाळपासून वेगळी धडधड सुरू असते. ती आरशासमोर उभी राहून पुन्हा एकदा स्काय ब्ल्यू ड्रेसकडे बघत असते. अर्णवने दिलेला तो ड्रेस तिने अलगद हातात घेतलेला असतो. तिच्या चेहऱ्यावर नकळत स्माईल असते. इतक्यात दरवाजावर हलकी नॉक होते. अन्वी, वहिनी रेडी झालात का अजून? सिया पटकन ड्रेस मागे लपवत. सिया, नाही म्हणजे हो, अजून थोडं. अन्वी आत येते आणि बेडवर ठेवलेला ड्रेस पाहताच तिच्या चेहऱ्यावर मोठं स्माईल येतं. अन्वी, ओ, दादाने सरप्राईज पण दिलं? सिया लाजत. सिया, तुला सगळं कसं कळतं? अन्वी खोडकरपणे. अन्वी, कारण माझा भाऊ प्रेमात पडला की फुल्ली फिल्मी होतो. हे ऐकताच सिया नकळत असते. थोड्याच वेळात सिया तयार होऊन खाली येते. त्या स्काय ब्ल्यू ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत असते. तिचे हलकेसे मोकळे केस, कानात छोटे इयरिंग्स आणि चेहऱ्यावर हलकी नर्वसनेस. हॉलमध्ये उभा असलेला अर्णव तिलाच पाहताच काही क्षण पूर्ण शांत होतो. त्याची नजर अक्षरशः तिच्यावरच अडकते. सिया हलक्या आवाजात. सिया, काय? अर्णव तिच्याकडे हळूहळू चालत येत. अर्णव, हॉनेस्टली शब्दच नाहीत. सियाचा चेहरा पुन्हा लाल होतो. इतक्यात मागून अन्वी मोठ्याने, अन्वी, दादा, ब्लिंक तरी कर. वहिनी पळून जाणार नाहीत. सगळे हसायला लागतात. आई हलकंसं हसत सियाच्या कपाळाला हात लावतात. आई, खूप सुंदर दिसतेस ग. सिया प्रेमाने त्यांच्या मिठीत जाते. अर्णव मग कारची कीज फिरवत. अर्णव, चल, उशीर होत आहे. सिया हलकंसं मान हलवते आणि दोघे बाहेर निघतात. रस्त्यावर हलकासा पाऊस सुरू असलेला. कारच्या काचांवर पावसांचे छोटे थेंब पडत असतात. कारमध्ये मंद रोमॅन्टिक म्युझिक चालू असतं. सिया खिडकी बाहेर बघत असते, पण तिला सतत जाणवत असतं अर्णव अधूनमधून तिच्याकडेच बघतोय. सिया, रोडकडे बघा, नाहीतर ॲक्सिडेंट होईल. अर्णव हलकंसं हसतो. अर्णव, तुझ्याकडे बघणं जास्त डेंजरस आहे. सिया नकळत हसायला लागते. थोड्याच वेळात कार एका खूप सुंदर रूफटॉप कॅफेसमोर थांबते. वर हलक्या फेरी लाईट्स, आजूबाजूला थंड हवा आणि दूर शहराचे चमकणारे लाईट्स. सिया काही क्षण ते सगळं पाहतच राहते. सिया, वाव. अर्णव तिच्याकडे बघत. अर्णव, मला माहीत होतं तुला आवडेल. दोघे एका शांत कॉर्नर टेबलवर बसतात. काही क्षण फक्त शांतता, पण ती ऑकवर्ड नसते, उलट खूप सुंदर वाटणारी. अर्णव अलगद तिच्याकडे हात पुढे करतो. क्षणभर सिया त्याच्याकडे बघते आणि मग हलकंसं हसत स्वतःचा हात त्याच्या हातात ठेवते. अर्णव तिचा हात हलकेच पकडत. अर्णव, आज पहिल्यांदा असं वाटतंय. एव्हरीथिंग फायनली फील्स राईट. सियाच्या डोळ्यात नकळत सॉफ्टनेस येते. ती हलक्या आवाजात. सिया, मलाही. त्या क्षणी थंड वाऱ्याची एक झुळूक येते. सियाचे केस पुन्हा त्याच्या चेहऱ्यावर येतात. अर्णव अलगद तिचे केस कानामागे सारतो आणि दोघांच्या नजरा पुन्हा एकमेकांत अडकून राहतात. त्या रूफटॉप कॅफेवर रात्र अजून सुंदर होत जाते. आजूबाजूला हलकंसं म्युझिक, दूरवर पावसाने चमकणारे शहराचे लाईट्स आणि त्या सगळ्यात सिया आणि अर्णव एका समोरासमोर शांत बसलेले असतात. सिया अजूनही त्याच्या हातात स्वतःचा हात असल्याची जाणीव अनुभवत असते. त्याच्या चेहऱ्यावर हलकी स्माईल असते. वेटर येऊन ऑर्डर घेऊन जातो आणि पुन्हा दोघांमध्ये काही क्षण शांतता पसरते. अर्णव हलक्या आवाजात. अर्णव, सिया. सिया त्याच्याकडे बघते. सिया, अर्णव काही क्षण तिच्याकडे बघतच राहतो. जणू काहीतरी मनातलं बोलायचं असतं, पण शब्द सापडत नसतात. सिया हलकंसं हसत. सिया, असं काय बघताय? अर्णव, तुला. सियाचा श्वास पुन्हा हलकासा अडकतो. अर्णव पुढे बोलतो. अर्णव, माहिती आहे, आधी मला वाटायचं लग्न म्हणजे फक्त रिस्पॉन्सिबिलिटी, फिलिंग्स वगैरे काही नसतं, पण तू आल्यानंतर सगळंच बदललं. सियाच्या डोळ्यात नकळत चमक येते. ती शांतपणे त्याचं बोलणं ऐकत असते. अर्णव, तुझ्यासोबत असताना घरचं घरासारखं वाटतं. आणि मी कितीही स्ट्रेसेड असलो ना,
तुझा चेहरा पाहिला की सगळं शांत होतं. हे ऐकताच सियाच्या डोळ्यात हलकंसं पाणी येतं. सिया, अर्णव. अर्णव तिचा हात अजून हलकासा घट्ट पकडतो. अर्णव, आय थिंक आय एम रिअली फिलिंग फॉर यू. क्षणभर सिया काही बोलू शकत नाही. तिच्या हृदयाची धडधड अक्षरशः वाढलेली असते. ते हलक्या आवाजात, सिया, थिंक. अर्णव हसायला लागतो. अर्णव, ओके, नॉट थिंक, आय ऑलरेडी डीड. सिया नकळत लाजून खाली बघते. तिच्या ओठांवर छोटंसं स्माईल उमटतं. इतक्यात वेटर कॉफी आणि फूड घेऊन येतो. अनाहूतपणे दोघेही थोडे दूर बसतात, पण त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल लपलेली नसते. काही वेळ दोघे हसत बोलत बसतात. सिया हळूहळू कम्फर्टेबल होत जाते. ती पहिल्यांदाच इतक्या मोकळेपणाने हसत असते. अर्णव तिला पाहतच राहतो. अर्णव, बस असंच हसत राहा कायम. सिया हलक्या आवाजात, सिया, तुमच्यासोबत असेल ना तर हसतच राहीन. हे ऐकताच अर्णवच्या चेहऱ्यावर एकदम सॉफ्ट एक्सप्रेशन येतो. इतक्यात अचानक जोराचा वारा सुटतो आणि रूफटॉपवरचे काही पावसाचे थेंब उडून सियाच्या हातावर पडतात. सिया हलकंसं दचकते. अर्णव लगेच उठतो. अर्णव, चल आत बसूया. पण सिया अचानक त्याचा हात पकडते. अर्णव तिच्याकडे आश्चर्याने बघतो. सिया हलक्या आवाजात, सिया, नको, थांबा ना थोडं. थंड वाऱ्यात तिचे केस उडत असतात. डोळ्यात हलकी चमक आणि चेहऱ्यावर शांत स्माईल. त्या क्षणी अर्णव अक्षरशः तिच्यात हरवून जातो. सिया हळू आवाजात, सिया, आज खूप छान वाटतंय. अर्णव तिच्याजवळ थोडा झुकत, अर्णव, मलाही. दोघांमधील अंतर पुन्हा हळूहळू कमी होत जातं आणि पुढच्या क्षणी आकाशात मोठ्याने वीज चमकते. सिया घाबरून नकळत अर्णवच्या जवळ सरकते. अर्णव हलकंसं हसतो. अर्णव, घाबरतेस अजूनही? सिया लाजत, सिया, थोडंसं. अर्णव मग अलगद स्वतःचं जॉकेट तिच्या खांद्यावर ठेवतो आणि तिच्या अगदी जवळ येत हळू आवाजात म्हणतो, अर्णव, डोंट वरी, आय एम हिअर. कॅफेमधून बाहेर पडताना पाऊस अजूनही हलकेच सुरू असतो. रस्त्यावर पावसाची पाणी चमकत असतं. आजूबाजूची लाईट्स त्या पाण्यात प्रतिबिंबासारखे दिसत असतात. सिया कॅफेच्या एंट्रन्सजवळ थांबते. ती हात पुढे करून पावसाचे थेंब पकडू लागते. अर्णव काही क्षण तिला बघतच राहतो. त्या पावसात ओले झालेले तिचे केस, चेहऱ्यावरच ते निरागस स्माईल आणि डोळ्यांमध्ये चमक. अर्णव हलक्या आवाजात, अर्णव, तुला माहिती आहे? सिया त्याच्याकडे वळते. सिया, काय? अर्णव तिच्याजवळ येत, अर्णव, पावसापेक्षा जास्त डेंजरस तू आहेस. सिया हसायला लागते. सिया, तुम्ही ना काहीही बोलता. इतक्यात वाऱ्याची जोराची झुळूक येते. सियाचा तोल हलकासा जातो, पण पुढच्या क्षणी अर्णव तिला कमरेतून पकडतो. दोघे काही क्षण अगदी जवळ उभे राहतात. सियाचा श्वास पुन्हा हलकासा अडकतो. आजूबाजूला फक्त पावसाचा आवाज आणि त्यांच्या धडधडणाऱ्या हृदयाची चाहूल. सिया हलक्या आवाजात, सिया, अर्णव. अर्णव तिच्या डोळ्यात बघतच राहतो. तो अलगद तिच्या चेहऱ्यावर आलेली केसांची बट कानामागे सारतो आणि पुढच्या क्षणी तो हलकेच तिच्या कपाळावर किस करतो. सिया डोळे बंद करते. तिच्या ओठांवर नकळत स्माईल उमटते. पण अर्णव तिथेच थांबत नाही. तो अलगद तिच्या हनुवटीला स्पर्श करून तिचा चेहरा वर करतो. दोघांच्या नजरा पुन्हा एकमेकांत हरवतात. क्षणभर सगळं शांत झाल्यासारखं वाटतं आणि मग हळूहळू तिच्या अजून जवळ येतो. सियाचा श्वास अक्षरशः वाढलेला असतो, पण यावेळी ती मागे सरकत नाही. ती फक्त शांतपणे त्याच्याकडे बघत राहते. पुढच्या क्षणी अर्णव अलगद तिच्या ओठांवर किस करतो. एक खूप हलकं पण मनात कायमचं कोरलं जाईल असं किस. सियाचे हात नकळत त्याच्या शर्टला घट्ट पकडतात. काही क्षण दोघे त्या पावसात तसेच हरवून जातात. दूरवर वीज चमकते, थंड वारा वाहत असतो, पण त्या क्षणी दोघांनाही बाकी काहीच जाणवत नसतं. काही सेकंदांनी अर्णव अलगद तिच्यापासून दूर होतो. सिया अजूनही डोळे बंद करून उभी असते. तिचा श्वास अजूनही धडधडलेला असतो. अर्णव हलकंसं हसत, नाव दिस वॉज द परफेक्ट डेट.
श्रेयाला अजून त्याच्या छातीवर हलकासा पंच मारते. श्रेया, तुम्ही ना इम्पॉसिबल आहात अर्णव. तिचा हात पुन्हा हातात घेतो आणि त्या पावसात दोघे शांतपणे रस्त्यावर चालायला लागतात. जणू त्या रात्रीने त्यांच्या नात्याला एक नवीनच आठवण दिलेली असते. कसा वाटला आजचा भाग कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, पुढच्या भागासाठी माझ्या चॅनलला आताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.